गणपतीपुळ्यात गणपतीचं दर्शन लवकर आवरलेलं म्हणलं आता करायचं काय तर करायचं काय म्हणून आमचा निर्णय झाला की जावं सर आरेवारी बीचला. कारण रत्नागिरीला ह्यो असाही बीच आहे इथं माणसांची गर्दी कमी असते आणि अगदी स्वच्छ आणि सुंदर असा समुद्रकिनारा आहे. त्यानंतर वेळ झाली ते आता जेवायची. आता जेवायला रत्नागिरीत असल्यानंतर आपण काय दुसरा ऑप्शन कुठला चूज करतच नाही. कारण मी पहिल्यांदा पण आमंत्रणाला जेवलो आणि आत्ता पण मला आमंत्रणाला जेवायचं होतं. आता तुम्ही इंटेरियर बघा, इथं मातीच्या खेळण्याने मस्तपैकी इंटेरियर केलेलं आहे. जे समोर पेंटिंग होतं का नाही ते अगदी खरोखर वाटत होतं राव. आम्ही घेतलेली सुरमई थाळी जे की विषय हार्ड, तुमच्या बघूनच तोंडाला पाणी येणार ह्याची मी 100% गॅरंटी देतो. थाळीमध्ये आलो होतं कोकम तिवलं, त्यानंतर सोलकढी, माशाची करी, फ्राय पीस आणि कोल्हापूरकरांचा घोलमा. जो राईस आला होता का नाही तो राईस साधा पण होता आणि त्याचबरोबर प्रॉन्स बिर्याणी पण दिली ती. आणि अजून एक बेस्ट कॉम्बिनेशन म्हणजे का नाही, थाळीला जी भाकरी होती का नाही ती भाकरी होती तांदळाची आणि मासा आणि तांदळाची भाकरी जे कॉम्बिनेशन आहे का नाही ते जगात विषय हार्ड आहे भावांना. रत्नागिरीला जर तुम्ही कधी गेला तर हॉटेल आमंत्रणला नक्की भेट द्या. कारण तुमचा आमचा विषय एकच आहे, हो खा की खा.